नमस्कार मित्रांनो, वेड मराठीची आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पीक विमा भरताना कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत, आवश्यक कागदपत्रे काय पाहिजेत, विमा भरण्यासाठी किती पैसे लागणार आणि विम्याला किती पैसे मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। विमा भरताना आवश्यक बाबी। विमा भरताना खालील गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही। तुमचे आधार कार्ड, सातबारा उतारा आणि बँक पासबुक या तिन्ही कागदपत्रांवर तुमचे नाव सारखेच असले पाहिजे। यात कोणतीही चूक नसावी, कारण नावांमध्ये फरक असल्यास विमा मंजूर होण्यात अडचणी येऊ शकतात। मयत शेतकऱ्याचा विमा भरता येणार नाही। विमा फक्त हयात असलेल्या शेतकऱ्यांसाठीच असतो। फॉर्म भरताना तुमचा सध्या वापरात असलेला मोबाईल नंबरच द्या, यामुळे विम्यासंबंधीची सर्व महत्त्वाची माहिती आणि अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। जर तुम्ही सामायिक क्षेत्राचा विमा भरत असाल तर त्यासोबत संमती पत्र जोडणे आवश्यक आहे। हे पत्र सर्व संबंधित भागीदारांची संमती दर्शवते। विमा भरताना पिकाचे नाव, लागवड केलेले क्षेत्र आणि गट नंबर यासारखी सर्व माहिती योग्य आणि अचूक देणे आवश्यक आहे। चुकीची माहिती दिल्यास विम्याचा दावा करताना समस्या येऊ शकतात। या सर्व बाबींची पूर्तता केल्यास विमा भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुरळीत होईल। पीक विम्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे। आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा। बँक पासबुक, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड स्पष्ट असावा। पीक पेरा अहवाल, तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्या सहीचा। 7/12 उतारा नवीनतम, 8 उतारा नवीनतम। शेतकरी ID असल्यास ऐच्छिक। या कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज करू शकता। पीक विमा भरायला खालीलप्रमाणे पैसे लागतील। भात 153 रुपये 40 गुंठेसाठी, बाजरी 640 रुपये 40 गुंठेसाठी, भुईमुग 113 रुपये 40 गुंठेसाठी, सोयाबीन 1160 रुपये 40 गुंठेसाठी, मूग 515 रुपये 40 गुंठेसाठी, तूर 940 रुपये 40 गुंठेसाठी, उडीद 200 रुपये 40 गुंठेसाठी, कापूस 720 रुपये 40 गुंठेसाठी, मका 144 रुपये 40 गुंठेसाठी, कांदा 204 रुपये 40 गुंठेसाठी। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा योजना 2025 विविध पिकांसाठी मिळणारी अंदाजित संरक्षित रक्कम खालीलप्रमाणे। पीक निहाय अंदाजित विमा संरक्षण रक्कम: भात 40,000 रुपये, बाजरी 30,000 रुपये, भुईमुग 42,000 रुपये, सोयाबीन 49,000 रुपये, मूग व उडीद 20,000 रुपये, तूर 35,000 रुपये, कापूस 52,000 रुपये, मका 35,000 रुपये। टीप: ही आकडेवारी अंदाजित संरक्षित रक्कम दर्शवते। प्रत्यक्ष मिळणारी विमा रक्कम ही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नियमांनुसार निश्चित केली जाते। तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी आणि पिकासाठी विमा संरक्षणाची रक्कम वेगवेगळी असू शकते। अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभाग किंवा संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधू शकता। पीक विमा अर्ज करायची शेवटची मुदत 30 जुलै 2025 पर्यंत आहे। धन्यवाद।